सोन्या कसं वाटतं तुला धबधबा बघून? हा पावसा दृश्य वातावरण आहे एकदम फिलिंग ढगात चाल फिलिंग डांगात जाय. काय चाललंय बाबा ब्रॉडकास्ट वेळ काय तुझा टरबानी बिरबानी काय सुद्धा नाही इथं. काय नाही तुम्हाला फक्त गांडीवर रट्टे मिळतील इथं बाकी काय मिळत नाही. आणि इथं 100 रुपये प्रत्येकी तिकीट आहे. तुम्ही येताना कॅश घेऊन या ऑनलाईन इथं चालत नाही. तुमचं नाव नंबर आधार कार्ड गोत्र कुल सगळं सांगायला लागतं इथं. तर मागाशी सोनूबाई यांनी एक डायलॉग वाढला तिकीट काढताना मॅडमने हलक्यात घातला म्हणून वाचलो नाहीतर आम्ही गाडी होत येत नाही. एवढा विषय आहे जर धबधब्यात आला तर असं काही खिळखंडोबा करू नका. घरातली आपल्या वाट बघत असली आपली आपण सुखरूप जायचं सुखरूप मागे यायचं काय म्हणा सोन्या बरोबर असं काही तर चाळे केलं का नाही मग घरातली असली ताप होते आपल्या मागे आपली फॅमिली वगैरे सगळं असतं. तर राम मंडळी मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा ब्लॉग मध्ये. तर आज आमची जर्नी चालू झालेला आहे ओझरडे धबधब्याकडं आणि माझ्यासोबत कुक्या चेहरा आहे कायाकाचं हेल्मेट घातलेला रोहन भैया कायाकाचं जात रोहन आहे यो सुट्टी नॉट. तर 100 cc प्लॅटिना घेऊन आमचं मार्गक्रमण चालू झालंय आता सध्या आणि असं काहीतरी वातावरण आहे विषय हार्ड वातावरणाचा सध्या बघू शकता आभाळ वगैरे जाम आहे. आणि आमच्यासोबत अजून एक कुक्या चेहरा जोडला जाणार आहे तो म्हणजे सोनू भैया त्याला आपण दुदंडीतनं उचलणार आहे जाग्यालाच. तर गाडीची एक्सचेंज ऑफर करून आपण गाडी युनिकॉर्न घेऊन जाणार आहे थोड्या वेळात. तर रोहन भैयांनी गाडीला गती पकडवलेली आहे आणि सुट्टी नॉट आता आपली जर्नी चालू झालेली आहे. तर सोनू भैयाला थोड्याच वेळात आपण उचलूया आणि लगेच मार्गक्रमण चालू करूया. तर बाबानो अशा पद्धतीने सध्या आता परिश्रम आणि खडतर प्रवास करून सोनू भैया यांना आपण उचललं इथं कुक्या चेहरा आपला. नमस्कार मी सोनू काय बोलू माझं नाव सोनू. तर सोनू भैयाला उचललंय सध्या आणि आम्ही ट्रिपल सीट निघालो आणि आमच्याकडे सध्या युनिकॉर्न गाडी स्वस्त मजबूत टिकाऊ लाखो दिलोची जान रोहन दादा कृपेने आपली जर्नी चालू आहे. काळे हेल्मेट घातलेलं रोहन पण तुम्हाला दिसत असेल. तर विषय हार्ड भावानो चला आपलं मार्गक्रमण चालू करूया आता. तर बाबानो आत्ता जस्ट आम्ही थांबलो इथं पेट्रोल पंपावर कराडच्या अलीकडं पेट्रोल टाकायला युनिकॉर्न मध्ये आणि सध्या मी आहे ऍक्टिवावर. तुम्ही म्हणणार हे वनवा काय भेटला तर येता येता आम्हाला पोलीस काका तिथं लागलं आडवं थांबलेलं रस्त्याच्या. मग हे दादा एकटाच होता हे निघाल्याला कॉलेजला म्हटलं माझ्याकडे लायसन नाही काय करायचं म्हटलं मी हेल्मेट घालतो चल म्हटलं तलटच कट मारून पोलिसाला आलो विषय हार्ड करत. तर लायसन वगैरे भावानो काढत जावा पण माझं लायसन नाही अजून मी बी काढणार आहे लवकरच आम्ही दोघं लवकर काढतो पण चालायचं तेवढं पर्याय नाही. कार्यकर्ते त्याला टाकून येतील थोड्या वेळात त्याला टाकून लगेच आपलं झुप करत मार्गक्रमण करायचं. तर कराडपर्यंत मी ऍक्टिवा चालवणार आहे स्वस्त मजबूत टिकाऊ. आणि भाऊ तुझं नाव काय? विश्वजित माने हो किर्लोस्कर वाडीचा आहे आपला शेजा बाजारी गावकरी. तर चालतंय आमचं मार्गक्रमण लवकरच चालू करणार आहे. ह्यो कॉलेजला जाणार आहे कॉलेजवर गेलो भावा तडस कर सुट्टी देऊ नकोस सांग सगळ्यांनी शेजा पाजाने एका दुसऱ्या सबस्क्रायबर वाढलं तर वाढलं तेवढं आमचं सपोर्ट करा याला. तर बाबानो अशा पद्धतीने आम्ही येराडमध्ये पोहोचलोय आणि थोडं पाऊसचं दृश्य वातावरण इकडं आम्हाला बघायला भेटलंय. एवढं रेनकोट वगैरे घालून आलो पण इथं आता आम्हाला पाऊस भेटला बघायला. काय म्हणा सोन्या मी खास रोहन दादा हेल्मेट बघा कसं आहे खट्ट आहे ब्रँड न्यू आणि गाडी चालू होतं 2-2.5 हजाराचं हेल्मेट आहे कुठे मिळालं तर बघा मिळणारच नाही एकच आहे हेल्मेट रोहन दादाकडे एवढ्या सुंदर चेहऱ्याकडे हेल्मेट. तर इथं आम्ही वडापाव सदृश्य वातावरण नाही पाऊस सदृश्य वातावरणात वडापावचा आनंद घ्यायसाठी आम्ही थांबलो इथं. आणि एक 20 किलोमीटर राहिलं असेल 20-25 किलोमीटर कोयना डॅम इथनं कोयना डॅम माझे ओझरडे धबधबा वडापाव वगैरे खातो इथं आणि खाऊन आपलं मार्गक्रमण लवकरात लवकर पुढच्या बाजून प्रस्थान करूया. तर बाबानो अशा पद्धतीने आम्ही सध्या पोचलो कोयना धरणापाशी आणि पुढं व्ह्यू बघू शकताय कोयना धरण आहे तिथं बघा झूम करून धावतो जरा आहे का सगळ्याच्या सगळं दरवाजा बंद आहे सोन्या. अरे ही लागा ती काय लागला आवाज द्यायला गाडी आवाज द्यायला घाट आहे म्हणा त्याला कळतंय का सोन्या कसं वाटतं तुला कोयना डॅम हा कोयना धरण कोयना धरण हा विषय हार्ड बघितलं असेल त्याने राहून दे
जे नाही बघितले त्यांनी बघून घ्या. एकदाच बघा, परत परत नाही दृश्य. आम्ही तर कोयना धरणावर आम्ही पोहोचलो इथं. आम्ही परत आलो नाही आलो, परत येणार की रे. आलो नाही आलो, पण दुसरी जायचं रे. आता इकडे बघून झालं की. रोहन भैया यांना कोयना डॅम बघायचा होता. कोयना डॅम कसा आहे रोहन, कसं वाटतं तुला? काय पाणी नाही काय बघायचं. एक बी दरवाजा उघडा नाही, सगळे दरवाजे बंद आहेत आता सध्या. पाणी ह्या महिन्यात असं वाटतंय जरा पंजाब डॅकच्या माहितीनुसार भरल, धरण भरल ह्या महिन्यात तर भरल 100%. अच्छा का? 4% भरणार. रोहन दादा तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं काय नाही. रोहन दादाचं काय म्हणणं आहे? कायच म्हणणं नाही रोहन रोहन. दादा काय म्हणणं आहे बघा. रोहन दादा काय म्हणणं आहे पण तुमचं? आता खाल्लं इकडं जायला पाहिजे आपण असंच ह्या रोड. कुठं नाही नाही, त्या रोडनं सोडत नाही ती. ह्यो रोड फक्त आतल्या बाजून तिकडं धरणाच्या त्या तिकडल्या बाजून तिथनं खालनं वाचत येतो धरणात आत जायसाठी. ती फक्त तिथली लोक आहेत नाही अधिकारी, त्यांच्यासाठी आहे तो. मला टर्बाईन बघायची त्या. टरबानी बिरबानी काय सुद्धा नाही टरबाईन इथं. इकडं काय या नाही, बाजूला. तुम्हाला फक्त गांडीवर रट्टे मिळतील इथं, बाकी काय मिळत नाही इथं. नाही नाही बघा. तर सध्या कोयना धरणाचं सिनेमॅटिक दृश्य दाखवतो तुम्हाला. पाऊसचं दृश्य जरा वातावरण झालंय, बघून घ्या तुम्ही पण. पाऊसचं दृश्य वातावरण जास्त व्हायच्या अगोदर. तर बाबांनो, सध्या आम्ही कोयना धरणाच्या जस्ट बॅक वॉटरला इथं पोहोचलोय. आणि बॅक वॉटरला पोहोचल्या पावसाचं दृश्य वातावरण आहेच म्हणा थोडं, पण माझ्या मागे तुम्ही बघू शकता एक मोठा बलाढ्य असा धबधबा आहे. आणि पोरं वगैरे गँग करून फिरायला लागले तिकडे. आणि रोहनबाई इथं डान्स करायला लागला सिनेमॅटिक. आणि सध्या धबधबा बघा तिकडे चालू असा विषय हार्ड एकदम. पावसाचं थेंब वगैरे माझ्या मोबाईलच्या कॅमेराच्या बुबुळावर पडते ती, पण जरा सांभाळून घ्या मित्रांनो. रोहनबाईचा डान्स बघायतला या. तर बाबांनो, अशा पद्धतीनं आम्ही तडकदार भडकदार पद्धतीने ओझरडे धबधब्यापाशी पोहोचलोय. आम्ही ओझरडे धबधब्याची चढाई चालू केल्या. अशा पद्धतीचा पायऱ्या वगैरे आहेत. रोहन भैयाने हेल्मेट घालून प्लस छत्री घेतल्या बांडगुळानं, विषय हार्ड केला. आणि सोनू भैयाला असं विषय हार्ड टकाटक. सोनू भैया आज सूत्रधार सोनू भैया म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण माझ्याकडे कॅश नव्हती. नाही, नाही. ह्याच्याकडे भिजलेलं 100 रुपये गावलं, ह्याच्याकडे 200 रुपये गावलं. मग आमचं झालं 300 रुपये नियोजन. आणि इथं 100 रुपये प्रत्येकी तिकीट आहे. तुम्ही येताना कॅश घेऊन या, ऑनलाईन इथं चालत नाही. तुमचं नाव, नंबर, आधार कार्ड, गोत्र, कुल सगळं सांगायला लागतं इथं. त्याशिवाय तुम्हाला एंट्री नाही आत. आणि सध्या धबधबा एकदम जोरात म्हणजे प्रेशरनं चालू आहे. इकडं धबधब्याचं वरचं पडलेलं पाणी खालच्या बाजूला येतं इकडं, ती पण धाड वाजायला लागलो साईड वॉटर. आणि इकडं आल्यानंतर ट्रॅकिंगला जर तुम्ही चढाई वगैरे करताना जरा सांभाळून. रोहन का माहिती आहे का विषय असा आहे, इथं नाग, साप, घुनशी आणि परत मण्यार, बिबट्या बरंच काही. आणि शक्यतो जळू बिळू असते तिकडं, जळू वगैरे पाहायला चिकाटते ती. पाण्यात वगैरे जास्त इकडे जाय ना. इकडल्या बाजूला पाणी बघा पांढरं शुभ्र, बघा तिथनं दिसतंय आहे का, बघा गच्च पाणी आहे, पांढरं शुभ्र पाणी आहे. आणि सध्या आमची चढाई चालू झाली वरच्या बाजूला. तर हळूहळू करत आम्ही निघालोय. रोहन बाया दमलाच काय, 4 पावलं चालून रोहन दमलाय आत्ता जस्टच. तर त्यानं त्याची जीभ बाहेर काढली अशी करून. तर चालतंय हळूहळू करत आपण बारीक झरं वगैरे सगळं बघत जायचं. खट्टपैकी नियोजन करायचं. संड्रूप बंद केला आता विषय हार्ड झालाय. आता तुम्ही काय बोला, बघायची बघा. माझं डोळे कुणीकडे फिरते ती माझं मलाच माहिती आहे ना 100%. तर सोनूबाई तुम्हाला काय म्हणायचं आहे, अथक परिश्रमाने कडतर प्रवास करून आपण पोहोचलो फायनली ओझरडे धबधब्यापाशी. काय वाटतं तुला, कसं असेल? एक नंबर. आता बघायचं आहे, बघायच्या आधी एक नंबर. एक नंबर बघायच्या आधीच एक नंबर. कारण मगाशी इथं काय लिहिलंय बघा, नियम पाळा. नियमांचे भंग करू नका, नाहीतर तुम्हाला भंग लावला जाईल. नाही अरे हे काय, हे बघ इकडे बघू. अरे तर इथनं ट्रॅकिंग वगैरे तुम्हाला करताना बारकं असं झरं बिरं बघायला भेटते तो बघा. शांतता राखा म्हणून सांगितले, ते राखतो का आपण मग राखते. 100%. तर मगाशी सोनूबाई यांनी एक डायलॉग वाढला तिकीट काढताना, मॅडमने हलक्यात घातला म्हणून वाचलो, नाहीतर आम्ही गायब होतो इथनं. तिथनंच घरला घालून असतं. आमच्या मेळात नाही ते वाढला, मॅडम लागली असा आईच्या गावात विषय. तर वरच्या धबधब्याचं पाणी बघा केवढं पालाटे असतात. तर सध्या हळूहळू शिस्त आमची चढाई चालू आहे. आणि लालक्या कलरचा खेकडा, बाबा काय चाललंय?
बघते बघ की डापर ते कसं आपल्याकडे. मुलाखत घेते. काय चाललंय बाबा, ब्रॉडकास्ट घेऊया काय तुझा? भांडकुळान चाटशी राहिला इथनं, मला त्रास देऊ नका म्हणायला लागले ती. तर चला, दादाराव पण भेटली. दादाराव कसं वाटतं तुम्हाला? मस्त मस्त वाटतंय. पाऊस दृश्य वातावरण आहे, एकदम फिलिंग ढगात जाल. फिलिंग डांगात जाय. एक नंबर टकाटक वातावरण. तर ही वातावरणाचा अनुभव घेत घेत आम्ही आमचं मार्क म्हणून वरच्या बाजून करायला लागलो. लवकरच आपण धबधब्यापर्यंत पोहोचल. तोपर्यंत छोटं छोटं नदी नाल्यांचं वड असतील ना, नाही म्हणजे बारकं बारकं काय म्हणते त्याला, बारकं धबधबं होई राहण्या. हा, ती बारकं धबधबं वगैरे बघत बघत आपण मार्क म्हणून आपलं चालू करूया. तर चलो, लेट्स गो बॉयज, चला. आमचं मार्क्रमण करत करत आम्ही इथं पोहोचलोय आणि कार्यकर्ते इथं फोटो वगैरे काढत होते. यांचा विषय जरा विचारच होता. आणि सध्या धबधबा वगैरे बघू शकता, एकदम टकाटक वातावरण. यो चालाय, पोराचं फोटो सेशन वगैरे चालाय. ड्रोन बाई इथं सिनेमॅटिक पद्धतीचं हेल्मेट घालून फोटो काढतो. सोनू कसं वाटतं तुला बाबा? ये नाद करते काय टकाटक. तर ही बघा कार्यकर्ते, ओके. कार्यकर्त्याचं जरा डान्स सेशन झाला इथं टकाटक पैकी. आणि सध्या धबधबा वाय एकदम तडकदार भडकदार पद्धतीने आहे. 3 तोंड होती मागल्या 2 दिवसापूर्वी, पण आता जस्ट एकच तोंड आहे चालू. पण धबधबा पडतो कसला बघा, बलाढ्य असा बद पडायला लागले, पाणी सुट्टी नॉट. आणि जरा पाऊस सदृश्य वातावरण थोडं आहे. जरा धुकं वगैरे यायला लागले बघा. ही पाऊस सदृश्य वातावरण आहे जरा इकडं. आणि धबधब्यात जरा सिनेमॅटिक व्ह्यू बघा. टकाटक धबधबा एकदम खट्ट दिसतो, खट्ट. बाबांनो, अशा पद्धतीने आम्ही इथला सगळा सिनेमॅटिक व्ह्यू बघितलेला आहे. आमच्या मुलाने नेत्रानं सुख घेतलेला आहे. आणि धबधब्यात जास्त धुवाधार थेंब येते, ती बारीक बारीक कण. त्या थेंबांमुळे कॅमेरा सगळं दवबिंदू बसलं का नाही, विषय हार्ड माझा चेहरा पिचकाटून. तर थोड्या खाली जातो, थोड्या खाली गेला ना अंतरावरनं बोलतो परत ना. आता माईकवर पण पाणी आले माझ्या, सगळा विषय हार्ड झालाय. तर चला मार्क्रमण खालच्या बाजून करूया, धुंदल्या या दवबिंदूच्या वातावरणात. तर देवी और सज्जनो, सध्या आम्ही आलोय जरा खालच्या बाजूला आलो इकडे. आणि जरा सोन्यानं बन्याला काढलेला, त्या बन्यालाच्या फडक्याला आम्ही कॅमेरा पुसून मग चालू केलं. बन्याला फडक्याला, कारण आम्ही कोणी बन्याला काढलं नाही, आम्ही मोकळं झालं असं. आणि सगळं धबधबा वगैरे टकाटक वातावरण आहे. एकदा येऊन जावं, बघून जावा. जर तुम्हाला एक ठराविक अनुभव ट्रॅकिंग वगैरे घ्यायचं असलं तर येऊन जावं एकदा. आणि यांच्यासारखं असं काय चालू करू नका, धबधबा वगैरे काय खाली उतरू नका. हे बघा, कार्यकर्ता खाली न खाली धबधब्यात उतरू असं काय करू नका मित्रांनो. जीवानीशी गेलं तर एकदा गेलं की गेलं, त्यामुळे जीवन डायलॉग सोन्याचा डायलॉग राहिला. तर सोन्याचा एक डायलॉग घ्या, सोन्या जीवन एकदाच आहे, जीवनात वर्ष मोठं त्यामुळे फिरत जावं सगळे. भटकती सुट्टी द्यायची नाही, जीवनात वर्ष मोठं नाही भावानो. धबधबा तर चालू झाली ती, आम्ही एक बघितला, तुम्ही पण या सगळ्या धबधब फिरायला. चला जीवनात वन्स मोर नाही, एकदा जीवन मोर नाही त्याला राहूया. त्यामुळे वन्स मध्ये जीवन वन्स मोर मध्ये पण जीवन नाही. तर चला मार्क मग आपल्या खालच्या बाजून करूया. आणि धबधबा वगैरे फिरायला आलो ना, जरा सांभाळून विषय हार्ड कर. तर चला जाऊया. करावतून बसली तिकडे फोटोशूट चालू, फोटोशूट टकाटक पैकी. चला सुट्टी नॉट काका, भेंग स्नानाचा आनंद घ्यायला लागली. सुट्टी नॉट आता ये सकाळी आंघोळ केलं नाही ते करतोय आंघोळ. काका करते तेवढं, सकाळी आंघोळ केली नाही म्हणते सोन्या. तर एवढं आहे सोन्या,
चेष्टाचा विषय राहिला हा. एवढा विषय आहे, जर धबधब्यात आला तर असं काही खिळखंडोबा करू नको, नका. असं काय घरातली आपल्या वाट बघत असली तर आपली आपण तेवढं आहे. सुखरूप राहायचं, सुखरूप मागे यायचं. तेवढं काय म्हणा सोन्या? होय, बरोबर आहे की असं काय तर चाळे केलं का नाही मग घरातल्याच ताप होते. आपल्या मागं आपली फॅमिली वगैरे सगळं असते, त्यामुळे जर वन विभागाने कोणी जर बघितलं तर दांडकं ही fix आहे. डोंगणाव पडणार. दांडकं fix आहे. पण त्यामुळे वन असं विभागाचं काय राहू दे रे, आपल्या मागं आपली फॅमिली वगैरे सगळ्या त्यांचा विचार करूनच तुम्ही सेफली जेवढं ट्रॅकिंग जेवढं धबधब वगैरे बघशील तेवढं सेफली करा. लय झाल जाऊ नका. तुम्ही फक्त निसर्गाचा, या ट्रेकिंगचा, या धबधब्यांचा, या संपूर्ण जीवनाचा आनंद घ्या. फक्त जीवनाचा आनंद करून घेऊ नका. एवढंच करा. एवढंच माझं मत आहे. एवढं माझं 2 शब्द मी संपवतो. व्यासपीठाचे मान्यवर आणि आमच्या शाळेत जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एवढं बोलून ते 4 शब्द संपवतो. एवढं बोलून मी माझं 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. नाही कार्यक्रम अजून संपला नाही, आपला संपला नाही, बाकी संपला शाळेचा. तर आम्ही एका ठिकाणी जेवणाच्या थाळी सांगून आलतो, तिथं जाऊन आता भोजन करायला डायरेक्ट जाऊन. तर चलो. रोहन बघा पळालं बघ. बघ पळतोय कसं. तराट गेला. त्याला लागले ते भुका. त्याला लागले जाम भुका. आमचं चाललंय निवांत एन्जॉय करायचं. तर चला आम्हाला काय नाही, आम्ही आपलं खाऊन आलो सकाळचं. नाश्ता वगैरे करून आले. गच्च सुट्टी रोहन बहुतेक मला तर असं वाटतंय रोहन काय नाश्ता केलेला नाही. हा, त्यामुळे त्याला भुका लागली जाम. गडबड आहे त्याला. चला. तर अशा पद्धतीने आम्ही धबधबा वगैरे टकाटक पैकी बघून आलो आणि पाऊसचं दृश्य वातावरण चालू झाले सगळीकडे. आणि रोहनबाई आधीच आमच्या अगोदर येऊन इकडं थोडं काय झेंडा काढत होती, आम्ही बघितलं जरा. मज्जा आली रोहन. आणि सोनूबाई कसं वाटलं सोनूबाई? टकाटक वातावरण. आणि इकडल्या बाजूला सगळा पाऊस चालू आहे. सगळा टोटली पाऊस चालू आहे. विषय हार्डा पावसाचा एकसारखा मध्ये पाऊस आहे. आम्ही जोपर्यंत पाक कोयना धरणापर्यंत आलो नव्हतो तोपर्यंत लय पाऊस नव्हता. जसं आम्ही एंट्री केली आमची पावली इथं लागली तसं एवढा कडकनाथ पाऊस चालू झाला. विषय हार्ड म्हणजे आम्ही चांगल्या पायगुणाचा असं आम्हाला म्हणायचं आहे. पाऊस पाहिजे. हो, पाऊस पाहिजे. पाऊस पाहिजे, पाणी पाहिजे, सगळंच पाहिजे. एवढा पाऊस आपल्याकडे पडला पाहिजे. नाही आपल्या माझं रान वाहून जायला नको एवढा. जरा पडते. गहू वायपूर आपलं भुईमुग वायपूर आमचा करायला लागला किती 24-25 वर्षात ना. 25 वर्षात. तर सध्या इथलं सगळ्या वातावरणाचा खेळखंडोबा आम्ही बघितला. पाऊस बजा चालू आहे इकडं. नवजा वॉटरफॉल आपलं ओझरडे धबधब्यापाशी पाऊस जोरात चालू आहे मित्रांनो. विषय हार्ड. आणि ओझरडे धबधब्याचं दुसरी जी धार आहे ती पण धार चालू झाल्या आता सध्या. तर इथला सगळा विषय आमचा पार पडलाय. आता आम्ही नीटगोल हॉटेलवर जाणार आहे. इकडे येताना सांगितलेलं दादारावांनी चिकन 3 ताटं करून ठेवा, आम्ही आलोच जेवायला. तर चालतंय. चला आपलं मार्क्रमण पुढच्या बाजून करूया आणि हॉटेलवर जाऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊया. चला. तर आता जस्टच आम्ही ओझरडे धबधबा वगैरे सगळं बघून आलो आणि आता भूक लागलेली म्हणून आम्ही हॉटेलवर थांबलो इथं. कसं वाटतंय रोहन? कडक एकदम या गार वातावरणात रस्सा करण्याची मजा आहे ती शेवट आहे. शेवट आहे. सोनूबाई काय म्हणायचं मला? आम्ही पेतो म्हणा. खट्ट वातावरण. तर माझं पण ताट सजलेलं आहे. आता भोजन ग्रहण करतो मित्रांनो. भाकरी, चिकन, गरम गरम रस्सा, एकदम कडकनाथ. वा, क्या बात है. अस्सल चुलीवरची स्वाद. वाह क्या बात है. तर जेवण संपवतो मित्रांनो, थोड्या वेळाने बोलतो. तर जेवण वगैरे टकाटक पैकी आमचं झालंय. गरगरीत जेवलो गच्च पैकी. सोन्या भाऊ आणि रोहन भैया आता सज्जा ती रेड आहे. ती पाणी वगैरे पिलो. सगळं टकाटक पैकी कार्यक्रम झालाय. आणि आता नीट गोल आपलं मार्क्रमण घराच्या बाजून करायचं. सिनेमॅटिक व्ह्यू बघत कारण इथलं वातावरण जरा विषय हार्ड आहे वातावरणाचा. एकदम हिरवगार आणि कवळ लुसलुसीत वातावरण. कवळ वातावरण आहे. तर खट्ट वातावरण आहे. मी मधल्या बाजूला बसतो. रोहन भाई आहे ती गाडीवर पुढे चालवायला ब्लॅक कलरचं हेल्मेट घालून. या बघ दंडानं बसतोय बघ पार कसं. तर चालतंय. चला सोनू भैया बसा. बसू काय? बसा. तर चला मार्क्रमण आपलं चालू करूया घराच्या दिशेनं. घरानं 4-5 फोन येऊन गेले. ती गेल्या शिव्या खायच्या का. संध्याकाळच्या 5 वाजले आम्हाला इथनं हालायला. आणि वातावरणच कळण झालंय. सकाळ झाल्या, दुपार झाल्या, संध्याकाळ झाली. नुसता आबाळ इकडं. नुसता आबाळ. चला लेट्स गो बॉय. चलो वातावरण बघत चला.
तर बाबांनो अशा पद्धतीने अथक परिश्रम आणि चिल्ड पावसाचा गरगरीत गार असा प्रवास करून आता जस्ट मी घरात पोहोचलोय आणि सध्या आवरावरी सगळी माझी झालेली टकाटक पैकी एकदम गार चिल्ड पावसात भिजत आलो. येताना मला पाऊस जास्त लागला तुम्ही बघितलं जातील आता. तर धबधबा वगैरे टकाटक पैकी बघून धरण वगैरे सगळं टकाटक पैकी बघून आम्ही आता जस्ट घरात पोहोचलोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.